ते रातवड गावची रातोळी ग्रामदेवता आहे, जागृत देवस्थान आहे. हा, हे संतोष सकपाल साहेब आहे. हा मुंबई गोवा हायवे. बस 8 अच्छा. आणि त्याच्यानंतर तुम्ही काही खाल्लं तरी चालेल, पण अनुषपोटी ओके, घ्यायचं. ओके. जालिम औषध आहे मुतखड्यावर. ओके. बघा इथं अनुभव सांगितला, जनक मुतखा झाला असेल माझे त्यांनी. बघा पडलेलं आहे त्याच्यामुळे. हे झाड ना बहुतेक ठिकाणी लावले. बघा शेराची शेती केली इकडे, तुम्हाला दाखवतो. हे बघा शिराळ पनवेल सोडला, 10:30 वाजलेत. आता आम्ही चाललोय शहर पाटकाच्या गावी रातवाड. गाडी फुल पॅक आहे. 4, 5, 6, 7, 8, 9 जण आहे त्यातले. कर्नाळा अभयारण्य. लिंगाणा डोंगर. गाडी 5 मिनिटं थांबली. पेन येते बघा. पाऊण चालली, पाऊण तास. इकडं सुरेश. मुंबई गोवा रोड. कोलाड क्रॉस केला, रातोड आला. आता प्रवास संपला आमचा. 6:45 वाजले. हा ब्रिज. हा इथे गाढवाचं घर. हे मंदिर रातोड आहे. रातोड गावात आलो. ते रातवड गावची रातोळी ग्रामदेवता आहे, जागृत देवस्थान आहे. हा, हे संतोष सकपाल साहेब आहे. हा मुंबई गोवा हायवे. या ज्या मूर्त्या आहेत ना, या इथे संशोधकांनी इथे पडलेले होते. इथे तेव्हा इथे ते संशोधन करून इथे स्वतःहून व्यवस्थित छप्पर वगैरे घातले. बघा इथे त्यांची माहिती ते चांगलं जतन करून ठेवले आहे लोकांनी. शंकराचं मंदिर. रातोड गावची रातोळी. संख्या वाढली बघा. शहर पालिकेचं घर. हे मेन घर आहे. इथे गणपती बाप्पा बसतो. बांबूची बेट. बांबूचे बेट आहे. फणसाचं झाड. गाव संतोष सकपालचं घर. दत्त मंदिर. रातोड गाव वरचा हिस्सा. डोंगरावर चाललोय आम्ही. बघा त्यासोबत पाहुणे आले ते मुंबईचे. सुरेश. हा 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 मोहर लागला चांगला. ड्रायव्हरला वाटतं. मोहर झाले. कलमी नाही, कलमी आहे. हा कलमी आहे काय.
कलमी आंबा आहे हा हा ते बुवा आहे बघा भजन करणारे. नमस्कार बुवा. हा हा गावची बुवा आहे ती. ठीक आहे. हा तुमच्या हा हवेशी थंडगार वाटावी इथे चारी बाजूला तेही आहे सहा काय जागा कमी पडली घरं वाढली ना लोकसंख्या वाढल्यामुळे त्याच जागेमध्ये छान घर बनले. बघा चला नाही संपलं नाही. अरे हे भाऊ दाखवतात आम्हाला बघा. हे वरच्या डोंगराचा भाग आहे. शेवटी आलो आम्ही. त्याच्या पुढे जंगल आहे. हा चला हा 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 बर बर हे बघा आहे ना मागे येऊन गेलो इथं ना मी. आम्हाला दाखवतात नवीन वळसा मारून. ते बांबूचे बेट आहे बघा. झाड असलं हे झाड असलं मोठं. हा 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 तुम्हाला हौस आहे भारी फिरायची. हा हे बघा बांबूच्या बेटात घर बघ कसं आहे ते छान. अरे वा हे झाड कसलं हे फुलं झाड हे कसलं झाड आहे. भरपूर झाड रस्त्यावरती इथे कसं झाड. आदिवासी पाडा शाळा पाणीपोड राजबाग जिल्हा अलिबाग. छान गारवा आहे. हा पुढे सागर शेती. हा ते नाव का तुझा तिकडे बघ. हा बघा आदिवासी पोर आमचा. शाळेत जाऊ का शाळेत जातो का का सोडली काय काम करतो काय काम करतो. लास्ट बघा आदिवासी पोर करता काय धंदा आहे. कुठे आला आता कोलाडला चाललोय. कोलाडला कशाला. चल ठीक आहे चल बाय. हा चला हे आचार्य गावचे फेमस आचार्य. आता मी गणपती आलो तू यांनी जेवण बनवलं होतं. छान जेवण बनवतात. अच्छा आता आम्हाला घेऊन चालले आदिवासी पाड्यामध्ये. बघूया चला सोबत तुम्ही येऊन बघा. पूर्ण व्हिडिओ बघा. लाईक करा सबस्क्राईब करा. ओके हे झाड सागायचं सागाचं अरे साग आणले आम्हाला. आदिवासी झाडाचं हे भेटलंय गावठी. नाव काय याचं. इंदिरा गांधीचा पाला. इंदिरा गांधी. तुमच्याकडे काय बोलतो याला रानमरी. रानमरी हा हा त्याचे वैशिष्ट्य काय माहिती आहे काय. कर्नाटक मध्ये इंदिरा गांधी बोलतात. हा जखमेवरती चांगलं असतंय आयुर्वेदिक. मार वगैरे लागला असेल ना ताबडतोब हा त्याचा रस काढून बघा घालायचा. तुमच्या कुठे बोट लागलं हे बघा. हे बघा भाऊ त्यांच्या दिसते तुम्हाला. एक मिनिट चिरले पूर्ण इकडे चिरलंय त्याच्यासाठी. हा त्याच्यावर बरोबर ते हा हे दिसतंय इथे. हा हे चिरलेलं आहे ना एवढे. हा इथे याच्या रस लावला होता पाल्याचा. हा अशी अल्पमौली बहुगुणी अशी वनस्पती आहेत. आपल्या कळत नाही ते. आपल्या इथे काय बोलतो याला रानमारी. रानमारी रानमारी म्हणतात. अच्छा ठीक आहे ठीक आहे चला. ही आदिवासी वाडी आली बघा इथे. हा हा बरोबर. हा पाला जो आहे ना भांबुडीचा पाला आहे हा बरोबर. त्यामुळे जखम झाली ना तर लगेच लावायचा रस काढून. आणि याचे वैशिष्ट्य पोपडीसाठी मळून आणलो ना आपण. पोपडीसाठी याचा पाला वापरतात है ना. म्हणजे आपण तांदूळ आणल्यानंतर तांदूळ नाही उंचावरती आलो आम्ही. बांबूचे बेट. कावीळवरती औषध दाखवतात बघा. हे एरंडल नाही हे जंगली आहे एरंडल. पेशी वाढतात ना पपई. हा त्याचा तसा रस एक नंबर. तुम्हाला डॉक्टर जायची गरजच नाही. पपई हा पपई बघा साहेब बघ वरून तुटला आहे. साईडने उगवले बघ है ना. हे आदिवासी घर बघ. चला हे बघ हे चालेल.
वर पण आहे त्यांनी. लय वर आहे. हा वरती गेल्यावर किती किती खरेदी एकूण गावांची अंदाजे अंदाजे 10-15 वरती असते. किती घर असते यांची? हे आता इकडे खाली आहेत ना ते 50 असतील आणि वरती 10-15 असतील. अरे 4-5 गाव आहे घर आहेत. मोठं गाव आहे वाडी आदिवासी वाडी. अच्छा अच्छा ठीक आहे बघूया. इकडे दरी आहे. इथे खोलदारी आहे. इथे ही झाडं भेंडे झाडं आहे. ते खोलदारी आणि इकडे खोलदारी आहे बघ. इकडे खोलदारी है ना. इकडे खोलदारी इकडे दरी आहे. इथे खोलदारी. हा म्हणजे आपण स्पॉटवर आलोय. ठीक आहे. हा कला सांगा तुम्ही. हा पाला कसला आहे? मामरूट. हा मामरूट आहे. पोपटी बघा तो पाला हा काय? अरे कशी करता पोपटी सांगा मला. एकच काम करायचं आहे. हा मामरूट 2-3 वेळ फक्त टाकायचा असा गुंडा करून. त्याच्या वरती शेंगा टाकायच्या आणि वरती चिकन टाकायचा. अंडी असतील तर अंडी टाका. परत दुसऱ्या वेळी वांगी बटाटे काय टाका का असेल ते टाकला का परत तो मामरूटचा पाला टाकायचा आणि मोकळं व्हायचं. मटकीला तोंड बंद करायचं उलट ठेवायचं खालून शेक लावायचा. हे कुकर मध्ये करू शकतो आपण ना. हा कुकर मध्ये. ठीक आहे चला धन्यवाद. पोपटीची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. हे बघा हे मला वाटतं एक कुरडू झाड कुरडूचं झाड आहे. हा कुरडू झाड आहे. हे मुतखड्यावरती जाली एक मिनिट याच्या पण आयुर्वेदिक फार औषध आहे मोठं. ते तुम्हाला हे सुरेश भाऊ सांगतील का औषध वरती मुतखड्यावरती औषध आहे. हे सकाळी अनुषपोटावरती घ्यायचं सकाळी. ते बी दाखवा. बी आहे हे बी आहे. बी आहे ते. अच्छा अच्छा कांचीपोटी खायचं. भाजीसारखं बी असतं हे. सकाळी अनुष्यपोटा घ्यायचं. अनुष्यपोटी सकाळी आणि 4 तास त्याच्यात काय खायचं नाही प्यायचं नाही. फक्त गरम पाणी घ्यायचं सकाळी. त्याच्यामध्ये हे घ्यायचं कोमट पाण्यावरती. किती किती अंदाजे किती घ्यायचं? थोडस घेतलं तर बस झाला. अच्छा 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 5-6 दाणे घेतले नाही. एक 10-15 दाणे 10-15 दाणे घ्यायचं. थोडस लिमिट मध्ये एवढं घ्यायचं. अच्छा 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 घेतलं जास्त काय नाही त्याच्यावरती. कोमट पाणी प्यायचं. कोमट पाणी प्यायचं आणि पाण्याचा वापर जास्त करायचा आणि एक्सरसाइज करायची. जर ह्याच्यात एक्सरसाइज केली तर तुमच्या 15 दिवसामध्ये हा मुतखडा पडलाच पाहिजे. गॅरंटी. किती मोठा असेल तरी. 15 mm मोठा असेल. मुतखड्यात जात नसेल तर विरघळून जाणार. जबरदस्तीने लगवी नाही करायची. आरामात होते करायचं. माझ्या ह्याचा 14 mm चा आता 4 दिवसापूर्वी माझा ह्याच्यातला मुतखडा पडला. तर 20 वर्ष मी हेच औषध घेतोय. अच्छा अच्छा त्याच्यावर माझे मुतखडे झाला की लगेच औषध घ्यायचं. किती पण पोटात किती पण 4 तास काय खायचं नाही. काय नाही खायचं. सकाळी अनुषपोटी घ्यायचं. 4 तास पाणी वगैरे प्यायला घ्या. 6, 7, 8, 9, 10 नंतर तुम्ही कधी करू शकता. शाकाहारी. हा शाकाहारी. नॉनव्हेज खायचं नाही. दिवस पाळायचं. 8-10 दिवस झोप भरपूर झोपायचं नाही. रानामध्ये आपल्याला भरपूर कुरडू झाडे बोलता याला. किती पोटात दुखू देत. 5 मिनिटांमध्ये थांबता येईल. शेवटी उपलब्ध असं रानामध्ये. याचा गुणधर्म बघा काय आहे. चांगला आहे. किती पोट दसऱ्याला आपण फुलामध्ये हारामध्ये फुलं वापरतो आपण. किती पोटामध्ये दुखू दे काही फरक पडत नाही. लगेच 5 मिनिटांमध्ये थांबलंच पाहिजे पोटात. अच्छा ठीक आहे ठीक आहे. थोडं सांगितल्याबद्दल तुमचे आभार देतो आम्ही. हा ठीक आहे. बघा रातवड देवीचं मंदिर बघा. हे बघा नाही दिसत. चला उतारा खाली. हवेला चाललाय रस्ता. रोडचं काम चालू आहे. सागा झाड बांबूचं झाड जबरदस्त. रातवड गाव आहे. सुधारलेलं गाव आहे. मग हायवे आहे. रस्त्यात लोकांची जमीन गेली. तो गावाला थोडा पैसा पाणी भेटला. गावाची प्रगती झाली. आता आम्ही चालले भाजीच्या मळ्यामध्ये. बघूया ते दादा आहेत कापसे दादा घेऊन चाललेत आम्हाला. भाजीपाला काय भेटतो का बघायचं. ठीक आहे. व्हिडिओ बघत राहा. मजा येणार आहे. हायवे आहे बघा. हायवे
हायवे फाटक आहे, कोकोटेली फाटक. ते विचारताना जाऊ काय? इथे कालवा आहे पुढे, कालव्याला पाणी सोडतात शेतीसाठी. आता बघूया सोडलेलं आहे पाणी ते. कालवा 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 पाणी कमी आहे. ते पाणी सोडतात शेतीसाठी. मोठे मोठे मासे याच्यामध्ये. ठीक आहे चला. चाललोय भाजीपाल्यासाठी मुंबईला घेऊन जाऊया. ताजी शुद्ध पाण्याची भाजी. हवे इथे भाजीपाला शेतीवाडी. ही काय कसली लावलं वेल? कुठलं हे वेल आहे ती वरची शिराळी वरची पुढची आहे ती हिरवी. चला बघूया कुठल्या इथे माहिती पडेल ना. चला हे घर आहे. हे काय ही वेगळी वेळ आहे. ही वेगळी आहे. ही कोणती वेळ आहे? नाही ती शिराळी दातेरी. ही शिराळी नाही, याला गलका बोला. गलका बोलायला हा. दोडकर शिराळ हिंदीमध्ये गलका बोलता वाटतं याला. गलका खाली पडलेले फुलं बघितली छान. लावली रस्सी लावली. झेंडूची फुलं. कारली झाड बघा, कारल्याची वेल. कारल्याची वेल. हे बघा कारली ताजा आहे, फ्रेश आहे. हे बघा कारली छान आहे. हे बघा झेंडूची फुलं. हे बघ कारल्याचे. कारला चला छान. चला आम्हाला कोणती भाजी नको. आम्हाला कारली आमच्या घरची खात नाहीत. हा दोडका शिराळ वगैरे आहे. चला पालेभाजी संपलेली आहे. मुळाला आताच लावलं. हा मोहरी बघा, ही मोहरी. कुठली मोहरी? राय राय बघायची आपली मोहरी. आपल्या शेतात बघा जरा. ही पिवळी. आपल्या शेतात ही पिवळी कुठली मोहरी? ही पिवळी पिवळी जाते. आहे मोहरीच आहे. राय राय. अच्छा अच्छा याच्यात धरले ना रे. हो त्या शेंगा. अच्छा हे मोहरी राय शेंगा होणार याच्यामध्ये. हा त्याच्यामध्ये मोहरी. हे मोहरीची भाजी खातात ना पानाची. घोसाळे बघा हे. मग अशी शिवाय घोसाळे. हा चांगली आहे. हा सगळं पाक्याच्या घरी पुन्हा बांबूची भेटायची. सगळं पायकाच्या घरी. हे बघा